मंडळी नमस्कार, मी प्रफुल्ल कापसे आणि मी आहोत नरसापूर कळंब तालुक्यातलं हे जे नरसापूर गाव आहे. तर या गावामध्ये याच्या अगोदर जे मी तुरीचे व्हिडिओ टाकलेले होते, पुष्पाताई जाधव यांच्या शेतातले 73 वर्षी पुष्पाताई जाधव रिटायरमेंट पर्सन आहे. त्यांच्या शेतातले व्हिडिओ मी तणनाशकाच्या सुरुवातीला आपल्या चॅनलवर टाकले होते, फेसबुकवर टाकलेले होते. तर मंडळी अजूनही बघा तणनाशकाची शेती आहे, बघू शकता आपण. दादा इथे दाखव, ते संपूर्ण तण आहे ना, हे पूर्ण वाळून गेलेलं आहे. याच्यामध्ये पहा कोणतंच काही म्हणजे तण हिरवं दिसत नाही. ग्लुफोसिनेट आणि ग्लायफोसेट या दोन तणनाशकाच्या मिश्रणाने सुरुवातीपासून लहानपणापासून म्हणजे सुरुवातीचं जे तणनाशकाची जी सुरुवातीची फवारणी आहे ती म्हणजे पीक हे 1 महिन्याचं असताना त्यांनी केलं. 3 फुटाचे हे त्यांचे बेड आहे. चुकीने त्यांना 2 बेड लावायचं, 1 सोडायचं असं सांगितलं होतं, परंतु प्रत्येक बेडवरच त्यांनी ते लागवड करून दिली. पण अजूनही काही बिघडलं काहीच नाही. तणाचं नियंत्रण फार सुंदर झालं. 3 वेळा तणनाशक घेतले म्हणजे इथे तण निंदण्यासाठी बैलावाचं काम पडलं नाही, डवरणीसाठी बैलजोडीचं काम पडलं नाही, आंतरमशागतीसाठी कोणत्याच गोष्टीचा विषय नाही. ओन्ली तणनाशक लागवड बेड केले, लागवड करून दिली तुरीची आणि त्याच्यानंतर तणनाशकाची फवारणी केली. तर मंडळी सध्या जे आपण पाहत आहात सुंदर असं चित्र या तुरीचं दिसत आहे. हे तूर आता पाहतो म्हटलं शेवऱ्यावर सुटलेली आहे आणि हा 1 हात आणि हा 2 हात, 2-2 हाताचा शेवरा या तुरीला आलेला आहे. पीक सुद्धा तेज आहे. फवारणी यांची नुकतीच झाली. सध्याच्या कंडिशनमध्ये मंडळी हा व्हिडिओ काढण्यामागचा माझा जो इथून उद्देश आहे तो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे. कारण मागील वर्षी माझ्या घरच्या शेतामध्ये हे अंकुरची 13-7 व्हरायटी होती आणि त्याचे व्हिडिओ मी यूट्यूब आणि फेसबुकवर टाकल्यानंतर, कारण ही व्हरायटी खरंच खूप छान आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येतात की साहेब आता या कंडिशनला जर पाहतो म्हटलं तर पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा अटॅक हा सध्या जास्त दिसत आहे आणि ही तूर पहिले फुलावर आल्यामुळं हिच्यावर नॅचरली अटॅक थोडं जास्तच राहील, ज्याला आपण फुलटोरी म्हणतो. सोबतच मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते का फुलसुद्धा असं गुंडाळून आहे. तर मंडळी ते जे पानं गुंडाळणारी जे ही अळी आहे, तर ही अळी पानं गुंडाळताना पानासोबत जे काही शेवरा असेल, फूल असेल ते सुद्धा इथं गुंडाळला जाते. आता इथे पाहू शकता ही अळी इथं मेलेली आहे. त्याच्यानंतर मंडळी दुसरी गोष्ट पाहतो म्हटलं तर या तुरीला आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की पाणी द्याव का. एक प्रश्न असा होता शेतकऱ्यांचा, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न की पानं गुंडाळणारी अळी दिसते. तर त्याच्यासाठी मंडळी क्लोरस हायपर 40 ते 50 मिली अधिक 10 ग्रॅम इमामॅक्टिन या 2च्या मिश्रणानं, आणि तेही दाटदूट फवारणी. आणि फवारणी अशी की तुरीची अवस्था पाहून जर मोठा घेर असेल तर दोन्ही साईडनं, छोटे असेल तर सिंगल, अशी ते फवारणी घ्यायची आहे. त्याच्या नियंत्रणानं ते नियंत्रण पाणी गुंडाळणाऱ्या अळीचं होते. आणि काही भागामध्ये खूपच मोठा अटॅक दिसून राहिला, म्हणून 8-10 दिवसानंतर पुन्हा ह्याच औषधाची दुसरी पण फवारणी घ्यायला लागेल. काही शेतकऱ्यांची मंडळी ह्या अंकुर 13-7 बद्दल असे प्रश्न होते की तुरीला आता पाणी द्यावं का. कारण काय झालं की कंटिन्यू सुरुवातीचा पाऊस तूर शेवऱ्यावर सुटून गेली. आता हे तूर पाहतो म्हटलं तर एक 2-4%, 5% आता इथं फुलं असं हे दिसत आहे. तर आणि काही जमिनी आता पाण्यावर आलेल्या आहे, कारण सुरुवातीचे ओल आता आटत चालली. बरेचदा काय होतं की तूर म्हटल्यानंतर आपण जे पाणी देतो ते देतो शेवऱ्यावर आल्यानंतर, तूर शेवऱ्यावर सुटताना. आणि ही जी तूर आहे ही लवकर आली म्हणजे शेवरासुद्धा आता जवळजवळ 70-80% शेवरा ह्या तुरीला येऊन गेला. आता फुलाची सुरुवात झालेली आहे आणि नेमकं आता अशाच वेळेस आता आपल्याला जमीन उलून राहिली, मग पाणी द्याव की नाही द्याव असे शेतकऱ्यांचे प्रश्न येऊन राहिले. तर मंडळी या ठिकाणाहून मला जबाबदारीने एकच सांगायचं आहे, जो मी ही व्हरायटी मागच्या वर्षी माझ्या घरच्या शेतात अनुभवली. ज्यांच्या शेतात जमिनीला भेगा पडल्या असेल त्या ठिकाणी पाणी मात्र अवश्य द्या. पाणी देणं हे खूप गरजेचं आहे. कारण आता हा सध्या शेवरा आहे, शेवऱ्यात एकोटोकट फुल सुटत आहे. फुलाचं रूपांतर चलपामध्ये होतील, चलपाचं रूपांतर शेंगेत होतील, शेंगाचं रूपांतर मोठे दाण्यामध्ये होतील. तर ह्या जो काळ आहे, नाही म्हणतो म्हटलं तरी 1-1.25 महिन्याचा काळ आता इथून लागणार आहे. आणि त्या 1 महिन्याच्या काळापर्यंत ओल जमिनीतली टिकली तरच याचे दाणे चांगले भरतील, आणि जर ओल टिकली नाही तर उत्पादन हे कमी येतील. म्हणून आपल्याला आपल्या जमिनीचा अंदाज पाहून, आपली जमीन मुरमाड आहे का, वाळणसार आहे का, चुनखडीची आहे का, आणि त्या जमिनीला आवश्यकता पाण्याची आहे का,
तर हा अंदाज घेऊनच आपल्याला पाणी द्यायचं आहे. ज्यांची एकदम भारी काळीची जमीन असेल आणि त्यांना आज पाण्याची गरज वाटत नसेल, कारण पिकच सांगते मंडळी पाणी द्यायचं की नाही द्यायचं, तर जिथं असं वाटत असेल की पाण्याची सध्या आवश्यकता नाही, तर मस्त फुलावर येऊ द्या, चांगले चलो पकडू द्या आणि 60-70% फुल दबलं की त्यावेळेस पाणी द्या. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना एकदम आता असं वाटून राहिलं की फुलावर तूर आहे आणि जमीन उरलेली आहे, पाण्याची खूप आवश्यकता आहे, तर पीक जर पाणी मागत असेल तर त्यावेळेस पाणी द्या. पाणी देताना मंडळी एकच काम करा की अति पाणी होऊ नये. त्या पिरियडला जेव्हा नाजूक परिस्थिती असते तुरीची, त्यावेळेस एक काम करा की पाणी द्यायचं आहे आणि जास्तही पाणी नाही झालं पाहिजे, तर अशा वेळेस पूर्ण पाईप असे टाकून घ्यायचे तासाने आणि एक एक पाईप मोटर चालू करून द्यायची. एक एक पाईप सोडत म्हणजे एक पाईप काढला की पाणी द्यायचं, तेवढी जागा झाली की दुसरा पाईप काढायचा, तिसरा पाईप काढायचा, असा एक एक पाईप काढत यायचं आणि नंतर लगेच तोच पाईप दुसऱ्या नालीमध्ये टाकून द्यायचा आणि पुन्हा मग ते जोडत यायचं, एक जोडणे आणि पुन्हा काढत येणे, अशा पद्धतीने पाणी द्या. म्हणजे जास्त पाणी होणार नाही, मोजकं पाणी राहतील, म्हणजे पिकाला मार पण बसणार नाही. म्हणून मंडळी, ज्या शेतकऱ्यांचे मला प्रश्न होते की या तुरीला सध्या पाणी द्यावं का, तर मंडळी अशा अवस्थेत जर तूर असेल 10-15%, 20% जरी फुलावर सुटले असेल तरी पाणी जर आवश्यक असेल तर मात्र आठवणीनं पाणी द्या. कारण पिकाला ह्या खरंच पाण्याची आता आवश्यकता आहे, कारण पाणी जाऊन जवळजवळ 15-20 दिवस झाले आणि आता पाणी हे आपल्याला ह्या पिकाला जे आहे ते पाणी लागत आहे. त्याच्यानंतर आता याच्यावर जसं पाहतो म्हटलं तर इमामॅक्टिनचा फवारा झाला आहे, क्लोरोसायपर झालेला आहे, 1261 पण फवारणी झाली आहे. आता सोबत इथून जे पुढे नियोजन आहे मंडळी फवारणीचं या तुरीसाठी, ते म्हणजे आता इथून 10-12 दिवसामध्ये खूप फुलावर सुटतील आणि त्यावेळेस मग याला बुरशीनाशक जसं नेटिव्ह आहे, प्रायक्झर आहे, असं बुरशीनाशक त्यावेळेस घ्यावं लागेल आलटून पालटून. सोबत अळीसाठी इमामॅक्टिन. तर मंडळी, चांगल्या बुरशीनाशकाचा वापर मात्र जेव्हा तूर हे भरपूर फुलावर राहते, मग तुम्ही कोणतेही बुरशीनाशक वापरा, जे काही चांगले बुरशीनाशक आहे त्याचा तुम्ही वापर करा. आणि पाणी गुंडाळणाऱ्या अळी दिसतच आहे, त्याच्यासाठी तुम्ही जे तुम्हाला क्लोरोसायपर अधिक हे सांगितलेलं आहे इमामॅक्टिन, त्याचा तुम्ही वापर करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट मंडळी, जसं सुरुवातीला आपल्याला वाटत होतं की ही जी तूर आहे जवळजवळ झाली, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या तुरीचं काहीच बिघडलेलं नाही. म्हणजे जरी 3 फुटावर असेल तरी हे चांगली उत्पादन देऊनच येईल. कारण याचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे हे बघा, याचं जे स्ट्रक्चर आहे, आता हे फुली आहे, हे पाहू शकता. आता बुडापासून जाता दाखवू इथे, तर हे फुली आहे, याच्यावर 3 झाडं आहे आणि हे 3 झाडाला याले आलेले हे फुटवे आहे, फुटवे बऱ्यापैकी आले आणि हे अशी उभी आहे. तर शेवरा असा लांब असल्यामुळं हे अशी उभाट तूर आहे. त्याच्यामुळं जसं आता हे उभाट तूर आहे, याला फुलं लागून राहिलेले आहे, सूर्यप्रकाशाबरोबर भेटत आहे. त्याच्यानंतर याला आता हवा पण व्यवस्थित मिळत आहे. आता जेव्हा हे शेंगा लागेल त्यावेळेस हे हळूहळू बागेल तूर, तर त्यावेळेस मात्र अशा 4-4 तासानंतर भांग पाडून दिले तर फवारणी करायला सोपी जाते. सध्या अजूनही 2 फवारणी याच्यात व्यवस्थित होऊन जाते समजा. तर बघू, 3 फूट अंतरावर आहे, 13-7 तूर लावल्यानंतर किती उत्पादन येते येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेलच. परंतु जे काही होतील ते चांगलंच होतील. तर मंडळी, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.